लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी काल मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची खुशखबर दिली होती आणि नेहमीप्रमाणे आपण पटकन अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफवा आपल्या चॅनलवर नसतात। आपल्या चॅनलवर एकदम प्रामाणिक आणि खात्रीशीर तुम्हाला माहिती देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो, हे तुम्हाला माहित आहे। उगाच बडून चढून मी काही सांगित नाही। राहिला मुद्दा 7व्या हप्त्याची जी उत्सुकता होती, तारीख कोणती आहे तर ही आता संपलेली आहे। तारीख पुढे आलेली आहे, ती म्हणजे 26 तारीख। आणि 26 तारखेच्या बाबतीत म्हणजे 26 तारीख म्हणजे या महिन्याची 26 तारीख, तर या 26 तारखेबद्दल मी जवळपास एका महिन्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की 26 तारीख आणि तीच तारीख जी आहे आदितीताई तटकरे आपल्या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री जे आहेत, तर आदितीताईंनी स्पष्ट केलेलं आहे की 26 तारखेच्या जवळ वितरणाला सुरुवात होणार आहे। म्हणजे जानेवारीचा हप्ता, नवीन वर्षाचा हप्ता, 7वा हप्ता दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। पण आजच्या व्हिडिओचं टायटल काय आपलं की बघा, सर्वांना लाभ मिळणार हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कुठेच तुम्हाला कोणीही सांगणार नाही, फक्त येणार 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 असं राहणार। पण मी तुम्हाला परत सांगतोय, सर्वांना लाभ मिळणार। कारण की बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये होतं सर डिसेंबरचा हप्ता नाही आला। तुम्हाला काय वाटतं की फक्त तुमच्याच मनामध्ये त्याची भीती आहे का? मलाही वाटतं की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। पण एक लक्षात ठेवा, मी आता या व्हिडिओमध्ये जी गोष्ट, जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, या माहितीच्या नंतर मला नाही वाटत तुमच्या मनामध्ये डाऊट राहणार आहे काही। तर डाऊट काय राहणार नाही, मी तुम्हाला ते पहिलं सांगतोय की सर्वांना खरंच मिळू शकतो का लाभ? सर्वांना म्हणजे याचा अर्थ शब्दाशी घेऊ नका, म्हणजे एकही लाभार्थी गहाळ होणार नाही असं मी म्हणत नाही। असे आपले त्याला काय म्हणूयात, म्हणजे वरचढचे मी तुम्हाला गोष्टी सांगत नाही, पण सर्वांना मिळणार। मग याच्या मागे काही सॉलिड रिझन आहे का, कारण काय आहे असं म्हणण्यामागे, तर ते मी सांगतोय तुम्हाला। पहिला बघा, त्याच्याकडे जाऊया। तुम्हाला यापूर्वी हे तर माहित आहे ना की या जानेवारीच्या महिन्याचे आता किती रुपये मिळणार हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे। आणि बघा, एप्रिलपर्यंत तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत, एप्रिलपर्यंत तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। आणि ठीक आहे, 1500 रुपये मिळत आहेत आणि हे आदितीताई तटकरे यांनी काल पण सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला जानेवारीचा महिना किती रुपये मिळणार सांगा? 1500 रुपये। मी तुम्हाला याच्या अगोदर पण म्हणजे 2-3 महिन्यापासून पण हलकी हे सांगत आहे तुम्हाला की 2100 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 1500 रुपये मिळणार, जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्या जात नाही तोपर्यंत। अर्थसंकल्पात तरतूद केल्या जाईल 600 रुपये वाढ, तिथून पुढे मग ते होईल। आता मुद्द्याकडे येतो की कसं काय बरं की सर्वांना लाभ मिळणार? म्हणजे तुमच्या मनामध्ये जो डाऊट आहे ना की जानेवारीचा हप्ता आला नाही, मग तो हप्ता आता आम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नाही, जानेवारीचा काय गॅरंटी आहे की येईल म्हणून? तर त्याबद्दल आता बोलतोय। बघा व्यवस्थित बघा, हालाकी आपले व्हिडिओ हे एज्युकेशनल अवेअरनेससाठी संबंधित असतात, पण तुम्हाला आता थोडं जरा प्रॅक्टिकल वेनं सांगतो। यावेळेस डिसेंबरच्या, व्यवस्थित ऐका, यावेळेस डिसेंबरच्या महिन्यामध्ये 2,46,00,000 म्हणजे 2 CR, जवळपास 2,46,00,000, परत सांगतोय 2,46,00,000 एवढ्या माता भगिनींना काय करण्यात आलेली आहे तर डीबीटी करण्यात आलेली आहे। डीबीटी म्हणजे त्यांना वितरण देण्यात आलेले आहे डीबीटीच्या द्वारे, त्याला तशा भाषेमध्ये बोललं जातं। डीबीटी करण्यात आली आहे म्हणजे त्यांना पैसे देण्यात आलेले दुसऱ्या भाषेमध्ये, क्लिअर? डीबीटी करणं वगैरे आपल्यासाठी वेगळी प्रक्रिया, त्यांच्यासाठी वेगळी, म्हणजे तो शब्द वापरला जातो। असो, डीबीटीच्या द्वारे त्यांना 2,46,00,000 माता भगिनींना पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे। आता मुद्दा काय होता आपला की सर्वांना लाभ मिळणार का? आता याच मुद्द्याला धरून बोलतोय। आता सध्या काल आदितीताई तटकरेंनी सांगितलेलं आहे की 36 म्हणजे 3,690 कोटी, परत ऐका, 3,690 कोटी त्यांना प्राप्त झालेले आहेत। या महिला बाल कल्याण या विभागाला या योजनेच्या जानेवारीच्या 7व्या टप्प्यासाठी 3,690 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत। पहिला मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगू लागलो की एका महिन्याचं वितरण करण्यासाठी किती रुपये लागतात, तर मी तुम्हाला त्याची एकदम उकल करून सांगितलं होतं। आता मी तुम्हाला एक आकडा सांगतो। समजा उदाहरणासाठी 2,46,00,000 लाभार्थी मी पकडले। आता तुमच्या लक्षात येणार बघा, 2,46,00,000 मी लाभार्थी पकडले आहेत। याला जर मी गुणिले 1500 केलं, क्लिअर? बघा, मी असं समजा 2.46 याला गुणिले मी 1500 रुपयाने केलं ना, 1500 रुपयाने जर गुणवलं तर माझा गुणाकार आणि ती जी काही माझ्याकडे जी काही रक्कम येणार आहे तर ती रक्कम येणार आहे 3,690 कोटी। कोणीही सांगणार नाही इतक्या सोप्या भाषेमध्ये। याचा अर्थ काय झालेला आहे की 2,46,00,000ला 1500 रुपये म्हणजे जानेवारीच्या महिन्याच्या संख्येने जर गुणला, आपण गुणाकार जर केला
तर उत्तर येत आहे 3,690 कोटी. मग आता हा संख्याचा नंबर किती झाला, म्हणजे लाभार्थ्यांची संख्या किती झाली, 2,46,00,000. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दुसऱ्या भाषेमध्ये लाभार्थ्यांची यावेळेस संख्या कमी होणार नाही, हे स्पष्ट दिसायला आहे. हालाकी आदित्यताई तटकरे यांनी हे पण सांगितलं की थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते. ज्या लाभार्थ्यांनी स्वतःहून मागे घेतलेला लाभ किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने घेतला होता तर त्यांना थोडीफार ते नंबर खालीवर होणार आहे. पण हा आकडा सरळ सरळ सांगतोय की एवढ्या लोकांना परत जे आहे लाभाचं वितरण होणार आहे. समजलं तुम्हाला काय सांगतोय, परत सांगतोय बघा. 2,46,00,000ला 1,500 रुपयांनी गुणलं तर 3,690 कोटी येते. म्हणजे यावेळेस जानेवारीच्या महिन्यामध्ये परत 2,46,00,000 लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याचं सरकारचं टार्गेट आहे. त्यामुळे हे एवढं तुम्हाला विस्तृत कोणी सांगणार नाही. आणि तेच कारण आहे की मी तुम्हाला आतला त्याचा अर्थ सांगितलाय. मधला अर्थ काय आहे त्याचा, की सर्वांना लाभ मिळणार. म्हणजे जे पूर्वी ते 2,46,00,000 लाभार्थी होते तर परत तुम्ही असं कोणी मनामध्ये आणू नका की डिसेंबरचा मिळाला नाही मग यावेळेस मिळणार नाही. डिसेंबरचा पण तुमचा राहिलेला मिळेल आणि यावेळेसचा जानेवारीचा पण मिळेल. कुठल्याही माता भगिनींचे जे आहे शक्यतो नावं गहाळ करण्यात आलेले नाही तुर्तास तरी. पुढे काय कधी होऊ शकतात वगैरे यावर मी स्वतंत्र बोलणार आहे आणि ते पण सांगतो, स्पष्ट सांगणार देबी. पण सध्या कोणीही या प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही. आणि हीच सर्वात मोठी माझ्या मते मला तुम्हाला एक खूप उत्सुकता होती, मला तुम्हाला ही अपडेट उकल करून सांगायची होती. याचा अर्थ काय आहे 3,690 कोटीचा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो बघा. दुसरा मुद्दा की बऱ्याचशा माता भगिनींना जे आहे एक कॉमन प्रश्न आहे की त्यांचा प्रश्न असा आहे की सर माझी आतापर्यंत डीबीटी झाली नाही, सर माझा फॉर्मच मंजूर झाला नाही वगैरे वगैरे. संपूर्ण ऑक्टोबरच्या माता भगिनींना ज्यांना पैसे मिळाले, फॉर्म भरले होते, मंजूर झाले होते, डीबीटी झाले होते, त्यांना आता डिसेंबरचा हप्ता मिळायला लागेल. मी स्वतंत्र त्याच्याबद्दल बोलणार आहे. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये तर मला एवढं तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं की 7व्या हप्त्याची तारीख घोषित झालेली आहे. आणि दुसरा मुद्दा, सर्वांना लाभ मिळणार. कसं काय सर्वांना लाभ मिळणार याचं म्हणजे आतलं उत्तर जे आहे ते मी गुंतागुंता ते तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आपण काल जे आहे आदित्यताई तटकरे काय म्हणाले एकदा मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ थांबूयात. बघा, या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत. आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत बघा 26 जानेवारी, परत व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे 26 जानेवारी ही आपली वितरणाची तारीख असणार आहे. किंबहुना 1-2 दिवस अगोदर होईल पण त्यापेक्षा पुढे नाही जाणार. हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, 1 महिन्याच्या पूर्वी सांगितलं होतं मी तुम्हाला. तुर्तास लक्षात ठेवा, या हप्त्याबद्दल 7व्या हप्त्याबद्दल तुमच्या काहीही अडचणी असतील, सर्व अडचणी आणि वेगवेगळे त्याचे मी तुम्हाला त्याला आपण म्हणूया की त्यावर उपाय काय करता येतील याबद्दल पण मी बोलणार आहे. आणि एकमेव चॅनल आहे की तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि माझी माहिती तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी आपल्या गोष्टी खऱ्या होतात. असं नाही म्हणत मी 100% खरेच होतात वगैरे, परंतु तुम्हाला हे माहिती आहे मी सांगितलेल्या बऱ्यापैकी गोष्टींच्या मागे कारण असतं. असं नाही की सर्वांना लाभ मिळणार म्हणजे उगाच काहीतरी चाललं आहे, असं नाही. थोडक्यात लक्षात ठेवा, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.